निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकाची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकाची. विठ्ठल यदक्षरं मनाख्ययम् आनन्दं मज केवलम्. श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये. यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः. ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा. श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जनमानस स्मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून सच्च्या भक्ताचं लक्षण सांगतात. खरा भक्त आणि खोटा भक्त असू शकतो का? खऱ्याचं लक्षण आणि मग खोट्याचं कोणतं लक्षण? कारण कोणतीही वस्तू सिद्ध करायची तर वेदांताची प्रक्रिया प्रयोजन मनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. प्रयोजनाचा विचार केल्याशिवाय कोणतंच काम कोणी करीत नाही. प्रयोजन हे केल्यावर आम्हाला काय मिळणार आहे, काय मिळालं म्हणजे आम्ही हे साधन केलं पाहिजे. जसं औषध घेतलं की रोगमुक्त व्हावं, रोगाचं दुःख नाहीसं करण्याकरता औषध घ्यावं. दारिद्र्याचं दुःख नाहीसं करण्याकरता धन मिळावं. अज्ञानामध्ये चापडत बसून आपल्या जीवनाचं वाटोळ करणाऱ्याला आपल्या जीवनाचं ज्ञान मिळावं. ज्ञानाशिवाय अज्ञान जात नाही, पुण्याशिवाय पाप जात नाही, धनाशिवाय दारिद्र्य जात नाही. आणि त्याचप्रमाणे भगवंताच्या कृपेशिवाय माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही. मग देवच आहे ना, त्यानंच निर्माण केलं सगळ्याला, त्यानं सांभाळू नये का? मायबापानं लेकरं जन्माला आले, त्या लेकराचं कल्याण करणं हे मायबापाचं कर्तव्य आहे. काही जणाचं कल्याण करतात आणि काही जणाला सोडून देतात. का असं होतं? जे मायबापाशी अनन्य आहेत, मायबाप आपला जीव उगाडून त्याचं कल्याण करतात आणि जन्मल्याबरोबर पासून ते मायबापाला दुःखच देतात. जगामध्ये मायबापाचं कौतुक होत नाही. म्हणून संसारामध्ये कुलदीपक, कुळामध्ये दीपक आणि
कुलघ्नानाम, कुळाचं वाटोळं करणारा, कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता कदा न भवती. माईच्या चित्तामध्ये लेकराचं कल्याणच असतं, हे मी म्हणतो म्हणून नाही. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. मग मुलानं काही द्यावं म्हणून माय त्याच्यावर प्रेम करते, रक्ताचं दूध करून त्याला पाजवते, लहानाचं मोठं करते, रात्र रात्र जागते. एक जणांनी सांगितलं, काय माईचे उपकार आहेत, दूध पाजविलं, दुधाचा खर्च द्यायला तयार आहे, जेवू घातलं, जेवणाचे पैसे द्यायला तयार आहे, रात्रंदिवस आम्हाला जपलं, दवाखान्यामध्ये नर्स डॉक्टर जपतातच, पैसे दिले की काम फिटलं. उपकार कशाचे, पैसे दिले की उपकार संपले. आईचे उपकार संपतात का? वडिलाचे उपकार संपतात का? काही माणसं म्हणतील, आई थोर तुझे उपकार, पण बारकाईनं सांगू, बापाचं नाव सांगता आलं तर आई माया करते लेकराची. बापाचं नाव सांगता आलं पाहिजे, हे कोणाचं आहे ते जर नाही सांगता आलं की भगवान गोपाल कृष्णाची आत्या वसुदेवाची सख्खी बहीण, तिनं आपले लेकरू भागीरथी नदीमध्ये सोडून दिलं का? ह्याचा बाप कोण आहे म्हणल्यावर मी काय सांगू? लग्न न होता झालेलं लेकरू, कौमार्य अवस्थेमध्ये झालेलं लेकरू, मग तिला कळत नव्हतं का? कळत होतं, पण उत्सुकते पोटी. महाराज, दुर्वास मुनी आलेले आहेत आणि दुर्वास मुनीची सेवा केली. दुर्वास मुनीची सेवा केल्यामुळं पुढचं भविष्य जाणून दुर्वास मुनीनं तिला 5 मंत्र सांगितले. 5 मंत्र, 5 देवाचे. सूर्याचा मंत्र, यमाचा मंत्र, इंद्राचा मंत्र, अश्विनी कुमाराचा मंत्र, असे मंत्र सांगितले. तुला अडचण पडली तर या मंत्राचा उपयोग कर, तुझी मनोकामना पूर्ण होईल. आणि एके दिवशी मंत्र घोकत असताना त्या कुंतीनं विचार केला, मंत्रानं कुठं मनोकामना पूर्ण होते का? कारण मंत्र या शब्दाचाच अर्थ आहे मननात त्रायते इति मंत्र. ज्याच्या चिंतनानं मनुष्य इच्छा पूर्ण करू शकतो त्यालाच मंत्र म्हणतात. म्हणून नाम मंत्र जप नाही, मला पाठ नाही बरं का, मी भोळा माणूस आहे, अभ्यास करीत नाही, म्हणून याला म्हणत असतो, अभ्यास कर बाबा, मोठा होय, माझ्यासारखा येडपट राहू नको. हां, मग महाराज तुम्ही येडपट आहे तर का कीर्तन करायला? पोटा करता, धंदा दुसरा येत नाही, दुसरं काय करावं तर त्याच्यात यश येत नाही, म्हणून या पोटा कारणेगा झालो पांगिला जना. काल तुमच्या इथलं काल्याचं कीर्तन करून इथं एवढा आनंद वाटला महाराज. मंडप गच्च भरलेला, टाळकरी एक एकाहुनी बळीरे, माय मावल्या, मध्ये बसायला जागा नाही, बाहेर तिकडं ओट्यावर सगळीकडे माणसंच माणसं. आणि मी कौतुक केलं खरंच मनाभावातून. ढोक महाराजानं सुद्धा इथल्या समाजाचं, अरे मी व्यासपीठावर येण्या अगोदर सगळा मंडप गच्च भरलेला, किती लोकांना आवड. आमचे गुरुजी म्हणायचे, विद्यार्थी 1 नंबरचा जरी असला त्याच्या इतका कोणी हुशार नाही. मास्तरची सुद्धा चूक करणारा विद्यार्थी इतका जरी हुशार असला, पण
त्या मुलाला हाताला धरून जर वडील आले आणि वडिलांना विचारलं, गुरुजी आपल्या पोराचा अभ्यास कसा आहे, त्याचा 1 नंबरचा अभ्यास आहे, पण शहाणा गुरु जे असतंय ते म्हणत असते थोडं लक्ष द्यावं लागेल बरं का, थोडं लक्ष द्यावं लागेल. त्याला वाटतं आपलं आणखी काही कमी आहे. वडील म्हणतात गुरुजीनं लक्ष द्यावं लागेल, बघ बघ कर अभ्यास, जास्त जिद्दीनं अभ्यास करतोय. पण वडिलाच्या देखतच गुरुजीनं सांगितलं, अहो पाटील काही काळजी करायची गरज नाही, वर्गामध्ये 1ला नंबर आहे त्याचा. असं म्हणलं, माझा 1ला नंबर आहे म्हणल्यावर कशाला बेजार व्हा. घरी आलं की दप्तरच फेकून घेते, लगेच मोबाईल खेळत बसतंय. कशामुळं? गुरुजीनं सांगितलं नाही 1 नंबर आहे. आमच्या बालासाहेब महाराजांना विचारा, माधव महाराजाला विचारा, आळंदीमध्ये पांडुरंग महाराज वैद्य मृदंग शिकवत असताना किती सुंदर मृदंग वाजवला तरी हातोडी उगारायची. हे दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा आमचे भाऊ तुळशीराम भाऊ जरा चुकलं हातोडीच फेकून मारायची. म्हणून एका महिन्यामध्ये कीर्तन वाजवायला पोरं तयार होत होते. आता 12 वर्ष तरी सांगावं लागतंय, धागे नता घेता घे घेता, सम काल ताल मात्रा आरोह अवरोह गायन करताना सांगावं लागतंय, असं म्हण असं म्हण. आणि तरी माणसं म्हणते काय गातो ते कळेना, राग आळवितो नाना. कीर्तन सुद्धा टिपणं पाठ करत असताना मी मागही एकदा सांगितलं होतं, विचारसागरातला अवघड प्रश्न ख्याती, सत्ख्याती असत्ख्याती, अन्यथा ख्याती, अनिर्वचनीय ख्याती, आत्मख्याती, हे ख्यात्या सांगत असताना थोडा फरक, पण पाठच व्हायचं नाही, पाठच व्हायचं नाही. प्रश्न आल्याबरोबर आता संस्थेतच राहत असल्यामुळं आत्ता येतो म्हणलं, खाली गेलो, विचारसागरामधलं सगळं पानावर लिहून आणलं. त्यांनी अनिर्वचनीय ख्यातीची व्याख्या सांगा म्हणून आमच्या नथुबुवानं परीक्षा पेपर, आणि मी 6 ख्यात्या लिहिल्या. कोणतं ग बघ ना, तर आपल्याला काय करायचं. पारायण करता नाही होतंय महाराज. पारायणाची सवय जर नसली, शेवटचं टोक सोडून देते, पुन्हा गडबडीनं सुरू करते. आणि वाचनाचा कंटाळा आला की नुसतंच असं बघत येत. त्या परभणीला मोठं पारायण झालं महाराज, 14,000 14,500 माणसं पारायणाला. मंडपातला शेवटचा माणूस मला दिसत नव्हतं, नुसतं लांबून, आणि तेवढं पटांगण भरलेलं. 2 ट्रक केळ आणले तर 2-2 वाट्याला आले. किती समाज असेल बघा. गडावर 50वा सप्ताह होता भगवान बाबाचा, सुवर्ण महोत्सव. भागवत माझं, सातारकर शास्त्री, 100 पोते भगर 3ऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी शिजविली. आणि फक्त महिला मंडळीला सत्यनारायणचा प्रसाद येतोय तितकंच आला, पोटभर नाही. किती समाज असेल. आणि तो समाज बघितल्याबरोबर सगळ्यांनी सांगितलं, महाराज काय मदत करू. त्यांनी सांगितलं जागा पुरत नाही, समाज भरपूर जमतोय. 7 कोटी रुपये आणि 15 एकर फॉरेस्ट खात्याची जमीन, तेवढा महाराज ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा.
कुणीकडेही निघाले तर ऐश्वर्य माग. आणि काल तुम्ही आणखी मोबाईलमध्ये बघितलं नसल, एक गाव आहे महानाच, जालन्यात जिंतूर जवळ तिकडच्या बाजूला एक गाव आहे पैठणच्या आसपास. एका गावानं अंकुशराव 93 लाख रुपये दिले आणि तरी माणसं रडू लागले. शास्त्री महाराजांनी सांगितलं अख्ख्या महाराष्ट्रात एका गावाने इतके. महाराज 7 लाखच कमी पडले, आम्हाला 1 कोटी द्यायचे होते. इथं देताना विचार करतोय महाराज भागवून घ्या ना, भागवून घ्या. आणि तिथं इतके देऊन सुद्धा मी पूर्ण तुमची मनोकामना पूर्ण सेवा करू शकलो नाही. बाबाला बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. पाण्यावर बसून ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली आणि चमत्कार घडवले, अशांना काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी ओवळून टाकला तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत. केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय. धर्मे त्यांच्या हे देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. म्हणून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन ज्याच्यामुळं घडलं, अरे दगडाचा देव केला, लोखंडाचं सोनं केलं परीसानं. मग मला सांगा, परीस लोखंडाला टच केल्याबरोबर, स्पर्श केल्याबरोबर त्या लोखंडाचं सोनं करतो. ती सुद्धा आमच्या संतांच्या दृष्टीने उपमा कमी पडली. तो लोखंडाचं सोनं करतो, पण परीसाचा स्पर्श झाल्यावर त्या लोखंडाचा परीस करीत नाही. आणि इथं संत आपुल्या सारिखे करीती तात्काळ, नाही काळवेळ तया लागी. असे उपकार आणि अशा पद्धतीनं कालच दुपारी वर्णन केलं. केवढा मोठा समाज, लगे अर्धा मंडप आज रिकामा. कौतुक तोंडावर करू नये. तसं आमच्या वडिलाला बोलवून घेतलं. त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते. तार केली. वडिलाला वाटलं काय झालंय की केशाला ठेवलंय तिथं, म्हणून आले आणि पाठामध्येच बोलविलं, या पंढरनाथ बुवा तुमच्या मुलाला कॉफी आवडते. आमचे वडील म्हणले नाही, आमच्या घरात आमची मंडळी केशव चहा कॉफी कधीच नाही. म्हणले हे बघा, पेपरच दाखवला. मी विचारलेला प्रश्न कोणता आणि उत्तर दिलंय कोणतं, पकडलं गेलं. महाराज बुद्धिमत्तेच्या बाबतीत आमचे दांडेकर मामा बुद्धिमत्ता कशाला म्हणाव, अभ्यास कशाला म्हणाव, त्याचं वर्णन सांगत असताना सांगायचे, भारताचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख, CD देशमुख अर्थमंत्री, पंडित जवाहरलालजीच्या राजेंद्र बाबूच्या कारकिर्दीमध्ये. त्यांचं उदाहरण सांगायचे, किती बुद्धिमत्ता. परीक्षा देत असताना पेपर घ्यायचा आणि त्या पेपरमध्ये वर लिहिलेलं असायचं, एकंदर 11 प्रश्न आहेत, कोणतेही 7 सोडवा, सगळ्या प्रश्नाला समान गुण आहेत, कोणतेही 7 सोडवा. यांनी 11चे 11 प्रश्न सोडवायचे आणि पेपरवर पहिल्या सुरू लिहायचं, 11चे 11 प्रश्न सोडवलेत, कोणतेही 7 तपासा. 1 मार्क सुद्धा कमी करण्याची हिम्मत नव्हती. इतकी बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता वरिष्ठम. समजून सांगणं, मनानं जू ठेवल्याबरोबर ताड ताड पळणं, 1 नंबरचा बैल. लगामाला हिसका दिल्याबरोबर दौड सुटणं, 1 नंबरचा घोडा.
खालीन टाच काढायचं, लगामाला हिसके द्यायचे, चापकानं मारायचं, तरी रत्न माझा घोष न 8 दिवसा 3.5 कोस. त्याला लय जर लगामन खाली टाच कळलं हे करतं बसतंय. आपल्याकडे बैल दिसायला महाराज चिमटा घेतलं तर रक्त निघल असे बैल, कडबा टाकायला उशीर दुसऱ्याला शिंगानं हाणून सगळंच खाणार. आवताला नांगराला, मोगड्याला, पाळीला, गाडीला जुंपलं की माग सरकायचं आणि त्याला दी की केलं की त्याला माहिती आहे आपल्याला मारणार नाही, आपल्याला टोच. ती काय म्हणते ते आर्य आरी ते आरो असं त्यानं भेडविल्यासारखं केलं, आपण भेडल्यासारखं करा ना. हा उग वसवस करून घेण्यापेक्षा थोडक्यात दे की म्हणल्याबरोबर ते तितकंच दबत आहे, इतकंच. सगळ्याला वाटतंय कसं भेल, भेल नसतंय. आता तुम्ही सगळेत ना महाराजानं भजन करायला सांगितलंय, मग भेऊन भजन करीत नाहीत. महाराज आणखी 2-3 गोष्टी सुनविल त्याच्यापेक्षा वाजवानं टाळ्या बघायचंय का? विठ्ठला विठ्ठला सुरुवातीला जितक्या जोश मध्ये वाजवित हळूहळू कमी होतंय आणि पुन्हा म्हणतंय. तसं कोणतंही कार्य करण्याकरता माणूस जिद्दीनं निघतो. असतेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे. पोहायला सगळेच जातात, पण एखादाच असा असतो की ह्या कडीहून त्या कडीपर्यंत पोहून निघतो. समुद्र पोहून निघाले विदा सावरकर, समुद्र पोहून निघाले. काही माणसं म्हणले आम्ही पोहत नाहीत का? पण हात जर गळाटले की लगे ओरडते हे मला काढा रे. हा सहनशीलता आणि जिद्द पाहिजे. तसं माणसाच्या जीवनामध्ये दुसऱ्याची कॉपी करून मी बघितलं पास व्हाव, नाही तर गुरुजी म्हणायचे नापास झालास की मधुकरी मागायला संस्थेच्या बाहेर. मग इकडून तिकडून बघून का होईना लिहून. जे वडील म्हणले नाही बाबा बघून लिहिलं का? मी म्हणलं हो महाराज, माझा एक महत्वाचा स्वभाव आहे. आमचे बापू म्हणजे महाराज सुद्धा सगळे म्हणतात चुकल्याला कबूल करतोय हो मोठ्या मनाचे. आता चुकल्यावर काय करावं? चुकलं कबूल करतो मी. आता यांच्या देखत सांगितलं वेळेवर औषध घ्यायचं जा, घेणं होत नाही, लक्षातही राहत नाही. काल इथं जेवण केलं आणि गोळ्या गाडीत गेल्या. मग गाडीत बसून तिकडं जायचं, तिकडचं कीर्तन. मालेगावच्या जवळ मूर्ती स्थापनेचं कीर्तन मंदिर बांधलेलं. एकाच महाराज आमदारानं मंत्र्यानं किती लाख रुपये द्यावं? एकानं दादा भुसे म्हणून राज्यमंत्री कृषी मंत्री, राज्य कृषी मंत्री एकट्यानं 70 लाख रुपये दिले त्या मंदिराला. इथं महाराज कवडी दक्षिणा लाख प्रदक्षिणा देणं. थोडं नाव घ्या ना पूर्वीच्या काळातला. आमच्याकडून नवरदेवाला 1 रुपया आहेर, 1 रुपया सुद्धा बोललंच पाहिजे. नाही बोललं तर काढ माझा रुपया दे वापस. तू पुकारलाच नाहीस, सगळ्याला कळालं पाहिजे. नाही महाराज, आमचं शास्त्र सांगतंय उजव्या हातानं दान दिलेलं डाव्या हाताला कळालं नाही पाहिजे. आणि इथं तर गजर करतो, गर्दा करतो. आपण नामस्मरण घेतलेलं जगा करता नाही, आपल्या करताय. म्हणून खरा महात्मा, खरा संत जगापुरतं परमार्थ करत नाही, आत्मकल्याणा करता. आणि असे परमार्थ करणारे
आपल्या अंगात ताकद नाही, दुःख घालवण्याची ताकद नाही, सुख मिळवण्याची ताकद नाही, जन्माचं कल्याण करून घेण्याची ताकद नाही. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निश्चयसी. निश्चित आम्हाला फळ मिळणार म्हणून खात्री नसेल ना, तर त्यावेळेस मदतीची याचना करतो. आपल्याला दुःखातून सुटणं येत नाही आणि दुःख सहनही होत नाही, त्यावेळेस देवाला विनंती जगातले सगळे करतात. दुःख सहन होत नाही आणि दुःखातून सुटण्याची ताकदही नाही, त्यावेळेस देवाला विनंती करतात. एक वेळा करी या दुःखाले कळे, दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवोनी, आठवीन पाय हा माझा नवस रात्री आणि दिवस पांडुरंगा. बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावी. इतके दिवस सहन केलं पण आता सहन होत नाही, फुटो पाहे हृदय म्हणून देवाला. अशी देवाला विनंती करणारी जी पद्धत आहे ती एका भक्ताची. त्या भक्ताला शास्त्रामध्ये आर्त भक्त म्हणतात. दुःखातून सुटण्यापुरता देव आवडतो. तुम्हाला रोगातून दुरुस्त करण्यापुरता डॉक्टर आवडतो. डॉक्टरनं सांगितलं 1 दिवसाआड इंजेक्शन घ्यावं लागेल तर दुरुस्त होईल, नाही तर बिघडून जाईल. मग एकदा दुरुस्त झाल्यावर पुन्हा त्या डॉक्टरकडे जाते का? दरवेळेस गेलं तर गर्दीच असते, लाईनीला लागावं लागते ना. आज रिकामे दिसले, माझं काही दुखत नाही पण तुम्हाला काही काम नाही, हा ना टोच आणि घ्या पैसे म्हणते. नाहीच दुखू लागल्यावर औषध खा वाटते, नाहीच दुखल्यावर देवाकडे जावं वाटते. मी दृष्टांत सांगितलं ना. माय प्रेम करते, बाप प्रेम करतय, गुरु प्रेम, सगळेच प्रेम करतात. माझ्या जीवाला कमी जास्त झालं की सगळे तळमळ करतात. बहीण तळमळ करते, भाऊ तळमळ करतो, वडील तळमळ, आमकं तळमळ. काय त्या देवाच्या मागं लागायचं, आहेत आमचे. पण त्या गुरुनं सांगितलं शेवट कोण आहे? अंतकाळीचा सोयरा. म्हणून एकला मी दुःख भोगी. खरी दुःखाची वेळ आल्यावर कोणी दुःख वाटून घेत नाही, एकट्याला भोगावं लागतंय. बाकीचे माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी, आणि तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. त्याला शिकवलं समाधी लावायला आणि परीक्षा बघ म्हणली. ते घरी आलं त्यानं झालं नाही का स्वयंपाक, उशीर झालाय आत्ता करते, आणि तुम्हाला भूक लागली बसा बसा करते. झालंय सगळं, फोडणीत द्यायची राहिली, सगळं झालंय, ताजं ताजं वाटते.
यानं समाधी लावली पडलं. स्वयंपाक झाला, ताट वाढला, अहो या की, अहो या की. मला ताट वाढायला सांगितलं, भूक लागली म्हणून. झोपलात कसे म्हणून हाताला धरलं. ते समाधी लावल्यामुळं रक्त सगळं गोठून गेलं, थंडगार शरीर पडलं. हातामा गेले आत्या बघा की हो, म्हातारी आली कसा सोडून गेला. बाप आला, म्हाताऱ्यानं मरायचं तर पोरं अगोदर चालले, कसं करावं देवा देवा. सगळे इको लावला तर बाहेरचे कोणीतरी यायचे. खरंच मेलंय का काय महाराजच. मनात ते समाधी लावल्यावर सुद्धा खुश होतं चाटे महाराज. किती माईची माया, किती नवऱ्याची माया, किती बायकोची माया, किती बापाची माया. दादा कोणाकडे बघावं, कोण आहे आता आम्हाला भाऊ बिजेला. भाऊ नसल्यावर कोणाला राखी बांधू, कोणावर जबाबदारी. काय बहिणीची माया आहे. बायको म्हणली मी जगत नाही, तुम्ही नसल्यावर कोणाकरता जगायचं. किती खुश. लोक म्हणले किती वेळ रडलं तरी काय उपयोग आहे का. आता येणार आहे का रडून. करा पुढची व्यवस्था. सरपण गौऱ्या शी पडलेल्या अवस्थेमध्ये खरंच गार होऊ लागलं. अरे म्हणला खरंच जाळतील की मी करायलो नाटक, पण खरंच जाळल्यावर हा तळमळ तळमळ त्याची. बाप म्हणतोय कोणाकडे बघून जगायचं, म्हातारपणी कोण अग्नी देईल मला, तुझ्याशिवाय कोण आहे. माय म्हणती दुसरं बी नाही, एकुलते एक. हे रडारडी चालू असल्यावर माणसाने सगळी तयारी केली आणि ते गुरु आला. काय झालं काय झालं काय बघा ना, केवढं चांगलं लेकरू, केवढं श्रीमंताचं गेलं. आता सगळं दोघाचं नाटक होतं. जवळ गेला, डोळे बघितले, मस्तक बघितलं, हात नाडी बघितली आणि दूध आणा म्हणले. अरे आमचं माणूस मेलं, तुला दुधाच बघा म्हणले, मी औषध करतोय. दूध आणलं ग्लास भरून. लगेच त्याच्यात केशर कस्तुरी टाकली पद्धतशीर, लगेच त्याच्यात जायफळ टाकलं, लगेच त्याच्यात काजू बदाम पिस्ते टाकले. लगेच महाराज त्यानं आता डोमलं. मंत्र कशाचे आता पुष्कळ जणाला वाटतंय बरं का. मी भविष्याचं सांगितलं काही हळूच. दुसरे नाही, गजाननराव घुगे शिवसेनेचे आमदार हिंगोलीकडे, त्यांनी घरी नेलं मला म्हणले बघा ना जरा आमच्या मंडळीला आमची काय म्हणायचं. महाराज आमचं भविष्य बघा. मी म्हणलं मला जर कळत असतं तर मी दवाखानेन बेजारीन कीर्तनन करीत बसलो नसतो. लगेच मंत्र म्हणले असते. जल तू जलाल तू साहेबे कमाल तू आई बला को टाल तू कालकेल कत्तेवाली तेरा वचन न जाय खाली शेव. फटाफट माणसानं बायानी एकदानी चप्पलहार सँडलहार झुमके घे सोनं सोनं. क्विंटलनं सोनं जमा केलं महाराज आशुतोष महाराजांनी. आणि मेल्यावर सुद्धा म्हणले मी समाधी लावलेली. महिनाभर त्याला जाळू बी दिलं नाही, पुरू बी दिलं नाही. लोक म्हणले किती दिवस सुटलं देईल, वास सुटल म्हणले नासल. अरे या देहाला आपण सजवतो म्हणून बरे, ऊपर से तो खूप बनी. जनावर फार बरे. दसऱ्याला पोळ्याला धुतो आपण, 3 दिवस फक्त आंघोळ करू नका. लगे अंगावरच वाह त्यात. म्हणून नाहतीचे बाल आणि खातीचे गाल. चांगलं चुंगलं खाल्लं की गुबदुलचे गुबदुल. नाही त्यांना म्हणत नाही आम्ही महाराज लोकच बघा ना. ते बघा, मला बघा, आमच्या माधवला बघा, बापूला बघा, आमच्या आप्पाला बघा. ते आडत दुकान आहे.
प्रत्येक महाराजाबरोबर पंचपात्राबरोबर पडी पुढे होऊन वाढू लागलं, काम करू लागलं की माणूस तिथला म्हणतोय तू बी खाऊन जा की, वाढ ना मग. त्याच्या करायला काम करायलो. अरे महाराज विनाकारण नाही. आणि ज्या माणसाला बेजारी होती ना, झुरत राहते, बघा ना अंकुश महाराज, सारखं वय दोघांचं, 2-4 वर्ष कमी असेल माझ्यापेक्षा, माझं 75 चालू आहे. इकडं बघा, आमचा राजा झालं, श्रीहरी झालं, बघा दाबाडं बसलेली. म्हणायला जावं तर आवाजच निघत. नका म्हणू, कोणी बेजारी करायला सांगितलं, किल्ली दिली आहे का, इतकं काम केलंच पाहिजे, जमल तितकं, पचल ते खावं, शोभल ते ल्यावं, आणि जमल तसं गावं. योगानं समाधान मिळण्याकरता ते पडल्यालं उतरलं दूध, जलतू साहेब कमाल तू असं उतरलं 3 वेळेस, आणि असं पायाजवळ मुंडक्याजवळ टेकवलं, छू 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 केलं, आणि लगेच सांगितलं, बाबा हे पोरग उठतंय, ह्याच्या बदल्यात कोण मरणार आहे? बाबा तुमचं झालंय सगळं, लेकरू मोठं झालंय, लग्न झालंय, आता लेकरं बाळ होतील, तुम्ही घ्या, आणि तुमचं लेकरू अजरामर राहील. म्हातारं म्हणलं, कुंभारण कुंभाळीन असल्यावर गाडगे कधी बी होतील. बदललं म्हातारं. आई तुझे उपकार आहे, तुझं दूध पिऊन लेकरू मोठं झालंय, घे तू. आमचं म्हाताऱ्याचं कोणाशीच जमत नाही, मीच पाहिजे. दोघं सरकले. बहिणीला, भाऊ तुझ्या नावचं भाऊ बीज करता, शेत करील, घे. ती म्हणली, माय कोणा करता मरावं, नवऱ्या करता, भावा करता, बापा करता, माई करता, आणि तेच आहे का? आणि 10 रुपयाशिवाय तर टाकीत नव्हतं ववाळणी, आणि त्याच्याकरता मरू का? बहीण बदलली, माय बदलली, बाप बदलला. शेवट बायकोला सांगितलं, पतिव्रता तू नवऱ्या करता तुझा जीव दिला तर जगात नाव होईल. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारान त्याच्यात ह्याचा नंबर धरा, घ्या मिटून ह्याच्यात. ती म्हणली, माझे काय मरायला टेकले नाही, हे जर गेले तर दुसरं करील, मी काय वाण्या बाण मानण्याची का? अरे बापरे महाराज, ते पोरग खरंच गार होऊ लागलं. कोणीच येईन. गाववाले म्हणले, किती वेळ ताटकळत बसायचं, उचला की घाला बाहेर अंगणात. का ज्यानं घर बांधलं त्या घरात होऊ शकतंय? अंगणात. ते इंदोरीकरी म्हणत असते, किती कमवा, कपाळाला ठोकळा. बस योगानं त्या महाराजानं सांगितलं, तुमचं लेकरू उठायचं असेल तर मी पिऊ का? मी पिऊ का म्हणल्याबरोबर सगळीकून पाय, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. तुम्ही संत मायबाप कृपावंत, आम्ही समाधी बांधू, मंदिर बांधू, दर महिन्याला मासिक श्राद्ध बालासाहेब महाराजांचं कीर्तन ठेवू. माधव महाराज, अशोक महाराज वाजवायला राहतील, चाल म्हणायला लागू द्याव खर्च, आम्ही आहेत ना. मरा कुणी दुसऱ्यानं गट दूध पिलं आणि त्याच्या मस्तकावर हात आणला. ओठ. त्यानं डोळे उघडले, इकडं तिकडं बघितलं, बोटं हल्ली, पायाचे हाताचे, छाती हलू लागली, श्वास घेऊ लागला, आणि इकडं तिकडं बघतच उठून बसला. त्याला सगळ्यांनी असं धरलं आणि उभा राहिला. माईनं बापानं अंगावर हात फिरून
पाय गेले का, वारं गेलं का, हात बरे आहेत का, डोळे बरे, सगळं व्यवस्थित आहे का? आई मी पुन्हा जिवंत झालो, बाबा मी पुन्हा जिवंत झालो. आता ते जिवंत झालं त्याच्याकडे बघणत कोणी. हे गुरु कधी मरते, सरपण वाया जाईल ना. हा बरं ते वापस आणता येत नाही मन बर का. हा आता पुष्कळ ठिकाणी गौऱ्या चोरून नेल्या, कशाला, शिमग्याला, होळीला लाकडं नेले, वापस घेऊन येऊ नये असं म्हणतात. महाराज मला कशाचंच काही वाटत नाही. आमचं लाकूड घेऊन गेले, त्या हनुमंतरायाच्या मंदिरातून मी उचलून आणलं. त्याला म्हणलं पुन्हा जर इकडे आला तर टंगडच मोडील. अहो मृदंगा करता माळउखळीच्या माणसानं मला झाड दिलं खैराचं आणि ते आणून टाकलं. बारीक तुकडा होता. मी म्हणलं तबल्याचं महाराज छन्नी तरी होईल म्हणून ते ठेवलेला. त्यानं नेलं ना, ज्याने नेलं त्याची सायकलच उचलून आणली मी. ते जाणलं ना तू, काही नाही, सोडित नाही. काही माणसं म्हणले तुझं चांगलं होणार नाही, आणखी किती वाईट होईल. ह्याच्यापेक्षा आणखी काय वाईट आहे. रोज दुसरीकडे जगायलो, रोज दुसरीकडे जगायलो, घरचं नाही खायला, घरी स्वयंपाक नाही. हे बसले, पोट गडगड करू लागलं. रात्री 1:30ला जेवलोय महाराज. तुम्ही इथून खुणवायलेत 4 वाजेपर्यंत सोडा, नाही तर मी 3, 3:15ला सोडायचं म्हणून गडबड करू लागलो. तर हे म्हणतात उशीर झालं 4 वाजेपर्यंत. मग इथं 4 वाजेपर्यंत निघायला वेळ लागला. तिथं 9चं कीर्तन 10:30ला सुरुवात झालं. मग आपल्याला तर कमी कीर्तन करायची सवय नाही. माणसं कंटाळून गेले तरी हरकत नाही. आणि कितीतरी वर्षानंतर, 25 वर्षानंतर त्या गावाला सावता महाराजांच्या मूर्ती बसवण्याकरता बिन लग्नाचा कळस बसवायला म्हणून आम्हाला नंबर लागलेला. आणि ते गावचं वाट बघू लागले. लग्नवाल्याला कळस बसविता येत नाही, पडलं मेलं तर घरचे बोंबलतेत, हे मेलं तर मेलं, मागं नाही मोहरी नाही. वाट बघू लागले महाराज. आणि त्याच्यानंतर जेवण 1:30 वाजता. पोट बिघडलं. येताना 2 वेळेस यांना म्हणलं तुमची गाडी फिरून येईपर्यंत मी जाऊन येतो. दुसऱ्याची इथं संडास बसून कष्टासुद्धा घरात आल्यावर घातला. ते म्हणले कीर्तनाला जायचे, कष्टा तरी घाला की. मी म्हणलं राहू द्या. एका महाराजाला लोक म्हणले, महाराज आज तुमची परीक्षा, माणसं रडले पाहिजे न हसले पाहिजे. एकाच कीर्तनात हसले पाहिजे रडले पाहिजे. ते महाराज लय ठिकाणचं खाल्लेलं. माणूस म्हणतं ना 17 गावचं पाणी पिऊन आलो. माझं हॉटेलवाल्याचं भांडण झालं. आणि बोलता बोलता म्हणलं मला काही येडं समजायलात का, मी बी महाराज आहे म्हणलं. 25 गावचं पाणी पिऊन आलोय मी. ते हॉटेलवाला हसला म्हणला, महाराज मी किती गावच्याला पाणी पाजवितो, तुम्ही पिऊन आलात, मी इथं बसल्या जागेहून पाजवितो. आणि त्या दिवशी कळालं तू मोठा मी लहान. माघार घेतली महाराज. तसं पंचायत, आणि त्या पंचायतीमध्ये महाराजाला सगळ्यांनी सांगितलं आज दक्षिणा दुप्पट घ्या, पण माणसं हसले पाहिजे रडले पाहिजे. महाराज त्यांनी वनवासाचं सांगितलं. सीतेचा वनवास, रामाचा वनवास, दशरथाचा वियोग, कौसल्या छाती बुडून रडते, आणि सगळं ते दुःखाचं सांगितलं. पुढच्यानं ऐकलं ते रडू लागले पुढचे, आणि मागचे होते ते हसू लागले. कारण त्यानं असं करून कष्टा फेडला. आणि कष्टा फेडल्यावर रामा, आता पुढचे म्हणायले खरंच दशरथ राजा रामा म्हणून मेला, पण मागचे ते कष्ट हलू लागला. अरे कष्टा भेटल्यावर ते म्हणले महाराज युक्ती कशी, धंदा आहे महाराज. आणि धंद्यामध्ये बरकत कधी येत असती, धंदा जमल्यावर.
धंदा जमतो कधी तुकोबारायनं सांगितल्याप्रमाणे केल्यावर. म्हणे लाभ होय तो व्यापार राजा आहे माझा. नाही महाराज, चांगलं केल्यावर शाबासकी देतो, चुकल्यावर कान बी धरतो. दोन्ही कामं मला येतात. लाडविल ते बडविल. लाडच केला नाही तर बडवण्याचा काय अधिकार आहे. योगा म्हणे आणि सांगितलं, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. फायदा झाला पाहिजे, उलटा नाही. चौके साठन बेपार का थाट आणि तिसऱ्या वर्षात बोंबा बोंब नाही. जन्मा येऊन काय केले, तो मुद्दल गमावलं. मुद्दलाला धक्का नाही लागला पाहिजे म्हणून या देहाचं मुद्दल तुम्हाला दिलेलं आहे आणि याला दुःख होऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना, एकदा देवा सोडव. हा आर्त भक्त. माऊली सांगतात, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतोनोर्जुन अर्थो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. 4 प्रकारे जगात देवाची सेवा करणारे 4 प्रकार. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. आर्त तो आरतीचे निव्याजे, त्याला दुःखातून सुटण्यापुरता देव आवडतो. लालू दाखवतो, आठवीन पाय हा माझा नवस, पुन्हा नाही. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. देव काय कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, लागत असे पाया येतो लोटांगणी, मात तरी कोणी सांगा त्याची. काही माणसं म्हणल्यावर त्यांना पंढरपूर दाखवता आलं नाही का? केवळ पंढरपुरातच विठ्ठल आहे का? मग तसं जर असतं तर प्रमाण बाधित ठरलं असतं. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. म्हणून वेदानं शास्त्रानं सांगितलं, सभूमी विश्वतो व्रत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. संपूर्ण ब्रह्मांडाला भरून तो 10 बोटं शिल्लक राहिलेला आहे. आणि तेवढा जाणण्याकरता वेदाचा, शास्त्राचा, उपनिषदाचा, पुराणाचा अभ्यास गुरुकडे जाऊन तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्ञानिनः तत्वदर्शिनः. अनुभव आणि ज्ञान. शब्दविद्या पारंगत, ज्याला प्रॅक्टिकल आणि थेअरी म्हणतात. ह्या दोन्ही गोष्टी जमतात. जिज्ञासू जाणावया लागी भजे, तिजे तव इच्छे जे अर्थ सिद्धी. तिसऱ्याला फक्त पैसा पाहिजे. आणि असे सगळे तुमच्या विठ्ठलाला, मारुतीला जाणार नाहीत. ते पळतील बालाजीला, शिर्डीला. तण दिजो 100 रुपये, मन दिजो लाख रुपये. त्याला 100 रुपये दिले की लाख रुपयाचा फायदा झाला पाहिजे. आणि सांगतोय, मी चंबू गबळ घेऊन आलो होतो, लोटा कटोरी. इकडं आलो, बाजार व्यापार करीत करीत बिल्डिंग बांधली, शेती घेतली, लेकरं बाळ झाले, दुकानं टाकले. एवढी श्रीमंती. म्हणून बघा तुम्ही, आपण कितीही जीव तोडून राम राम म्हणा. ते मारवाड्याला व्यापार करणार ते जय गोपालच म्हणणार. आज तुम किती जीव तोडून नमस्कार राम राम जय हरी म्हणा, मुसलमान आदाबच म्हणणार. महाराज ते आपलं सोडित नाहीत. आपण बदलतो. आदाब पटेल, आदाब मुस्कडीतच द्या. आपल्याला म्हणायचं काय काय संबंध आहे? हा, ते म्हणतील तसं. अरे म्हणतील तसं म्हणा. महाराज रामकृष्ण हरी म्हणले, तुम्ही रामकृष्ण हरी. ते रूप पाहता लोचनी, तुम्ही रूप पाहता. त्यांनी निष्ठावंत भाव, ह्यांनी निष्ठावंत भाव.
जनाबाई दळायला बसली, जातं मोठं 14 जण जेवणारे, रोज दळावं लागायचं. पांडुरंगानं महाराज आणि खुंट्याला हात लावून म्हणायचं. आणि त्या जनाबाईनं कारण नियम आहे, जात्यावर दळत असताना गाणं म्हणलं तर त्या दळण्याला बरं, भुलईला नका काही न, उगच असं का होईना करा. मग ती नाही म्हणायचं, परब्रह्म बाप तुझा, इच्छा माया हे तुझी, विठ्ठल माझा बाप, रुक्मिणी माझी माय. आणि ह्याला म्हणू लागायला कोण? विठ्ठल परमात्माच. रुक्मिणी माझी माय. दुसरे म्हणले माय म्हणलो की बायको आहे. देव म्हणला मी अनंत रूपानं नटलोय, कोणाला कोणत्या रूपानं पाहायचंय ते पहा. अनंत रूपे अनंत वेशे, म्हणून अनंत नाम. अनंत म्हणती माझे स्वामी, ते अनंत गुण त्या ते मनोनिया. मग तो सुद्धा म्हणू लागायचा, पण त्याच्यात पाप लागलं का? हा, विठ्ठल मायबाप चुलता असं म्हणल्यावर रुक्मिणीनं अभंग म्हणला तर चुकलं का? ती रुक्मिणी म्हणते महाराज, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. मी जगन्माता आहे, देवा सांगे जगन्माता, पूर्वा नामयाच्या अर्था. नामदेवरायाला रडू येऊ देऊ नका, त्यांचं जे म्हणणं आहे ते खरं करा. वशिला लावला तसं आपल्याला ताकद नाही तर वशिला कोणाचा लावायचा? तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निश्चयशी, ते फळ ज्याच्याकडून मिळेल त्या गुरुचा वशिला लावायचा. आणि गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. हा क्रम पायऱ्या सांगितल्या. गुरुजवळ ज्ञान असतं, ज्ञानामुळं आत्मदर्शन होतं, आणि आत्मदर्शनानं समाधान मिळतं, दुःख नाहीसं होतं. मग एकच देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. गुरुही तोच, देवही तोच. म्हणून मग चौथ्याचे ठाईन काहीच करणे नाही. त्या चौथ्याला काहीच नको, धन नको, ज्ञान नको, दुःखातून सोडवण्याकरताही तळमळ करत नाही. उदाहरण देत होते आमचे गुरुजी. घरकाम करायचं, लेकरं रडू लागले. मोठं पोरग 12 वर्षाचं रडू लागलं, त्याला बॅट बॉल दिला, ते खेळत बसलं. त्याच्या पाठीवरची पोरगी 9 वर्षाची ती रडू लागली, तिला बाहुली दिली, खेळणे दिले, ती खेळत बसली. दुसरं 3 वर्षाचं होतं, त्याला बिस्किटचा पुडा, लाह्या, मुरमुरे, मुरकल, चॉकलेट, लॉलीपॉप दिला, ते खेळत बसलं. पण पाळण्यात होतं नुकतंच जन्मलेलं. त्यानं रडायला सुरुवात केल्याबरोबर बॅट बॉल दाखवला, बाहुली दाखवली, पेढे दाखवले, चॉकलेट दाखवलं. त्याला काही नको, फक्त तो मज व्हावा, आईच पाहिजे. माते विनो बाळा आणि कोणा माने आणि कोण माने साठी पण ते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून दावी ते अंगी. आणि हे जसं त्या आईचं जीवनच त्या बाळाकरता असतंय, बाळाला त्या आईशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. आईच पाहिजे.
तसं तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. जसं तृप्ती झाली जैशी साधने सरती पैशी. किती भूक लागली, धडपड धडपड झाली, एकदा पोट भरलं. माणूस काय म्हणते, हे पसारा उचला, आता भरलंय पोट. बरं, पसारा उचला म्हणल्यावर संध्याकाळी काही मागत नाही का? रिकामं झालं की म्हणते आणा बरं थोडं, भूक लागली. मग अशी तर पोट भरलं म्हणले, भरलं पण रिकामी झालं ना. एक्सपोर्ट इम्पोर्ट, घेणं देणं दोन्ही काम आहेत. त्याच्यामुळं तसं देवाकडे हे चौघे भजने, चौघे भक्त, चौघे प्रार्थना करणारे, भक्ती करणारे, चतुर्विधा भजन्ते माम. तसं भगवंत बघतो. शुद्ध कसोनिया पाहावे, वरिल्या रंगानं बोलावे. कसून बघतो देव, भक्तीची त्याची कसोटी लावतो आणि मग त्याचा कैवार घेतो. म्हणून शब्द तुका म्हणे, तू भक्त काज कैवारी, ऐशी चराचरी ब्रिदावळी. त्यांनी नामचिंतन केल्याबरोबर त्याला त्या नामचिंतनाचं ओझं होतंय आणि तो तुमच्या सगळे कामं, सगळे, अरे भजन करतोय नवरा, पण त्याच्या बायकोचं बाळांपण सुद्धा देव. कुटुंबाची चिंता तोची करी आमच्या, कुटुंबाची चिंता तोची करी आमच्या, कुटुंबाची चिंता तोची करी आमच्या, कुटुंबाची चिंता तोची करी आमच्या. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या, न सांगता करी सर्व कामे. सर्व काम करतो. माळ्या सावत्यास खुरपू लागे, सजन कसाया विको लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. एवढंच नाही, नरसिंह मेहतेची हुंडी भरतो. चोखोबा मेळांचे बायकोचं बाळांपण करतो. चोखोबाची बहीण झाला शारंगधरण, वैनी उघडा दार हाका मारी. मग काही माणसं म्हणले, महाराज आमचं काहीच कसं काम करीत नाही. महाराज लोकांचे ॲक्सिडेंट व्हायलेत, मरायलेत. केवढी विद्वत्ता आणि केवढं ज्ञान होतं आणि केवढं कीर्तनामध्ये महाराज अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला होता. आमचे हरिभक्त परायण नामदेव महाराज पठाडे हिंगोलीकडचे. कीर्तन ऐकल्यावर वाटायचं किती पाठ केलं. भजन तसंच, ज्ञान तसंच, श्लोक तसेच, प्रमाण तसेच, चाली तशाच. कॅसेट त्यांच्या इतकी कोणाची चालली नाही. आजही पैसे त्या कॅसेटचे घेऊन निघालेले आणि गाडीत बरोबर फटका बसला. लोखंडाचे माग सुटलेले, गाडी वळवताना जे फटका बसला, 4 बसलेल्याला धक्का लागला नाही आणि याला जे फटका बसला ते मुंडीच मोडली. खलास. साखरे महाराज सतत साखरे महाराजाबरोबर. साखरे महाराजांची तब्येत बिघडली, त्यानं कीर्तन करायचे आणि सेवा करायची. गाडीला फटका बसला, ॲक्सिडेंट झाला. साखरे महाराजांच्या डोक्याला मार लागला, शुद्ध नाही, पण ते जवळचं खलासच झालं. ढोक महाराजांच्या गाठीला यष्टीनं धडक दिली. यष्टीनं पलट्या खाऊन ढोक महाराज दोन्ही सीटच्या मध्ये पडले. गंभीरला 3 ठिकाणी महाराज हाडं तुटले. पायाचे, हाताचे हाडं तुटले. दवाखाना. आणि महाराज ज्याच्या मांडीवर झोपले होते त्याला फटका बसला, जागेवर खलास. आणि महाराज त्याच्या मांडीवर झोपलेले, धक्का लागल्याबरोबर सीटच्या खाली. अरे ते गाडी बघा, कोण मेले, किती मेले. गंभीर बेशुद्ध हे मरून पडलेलं. महाराजांचे पाय दिसायलेत.
शिट फाकविले काढलं, तोंडावर पाणी मारलं. काय झालं इकडे, का थांबला? ते म्हणे महाराज ॲक्सिडेंट झाला. आणि मला कसं काही लागलं नाही. देव राखे तया मारील को, न मोडे काटा हिंडता व न जळे न बुडे नोहे काही विषती अमृत पायी. विष सुद्धा पचवण्याची ताकद येते. विष सुद्धा अमृतासारखं त्याला मरत नाही. आणि काही वेळेस काहीच नाही, काहीच नाही. काय झालं? कोरोना झालाय ना, तुम्हाला यायला खोकला. असं केल्या बरोबर जवळचे माणसं, कोरोना झालाय, याला बाजूला ठेवा. माय येईन, बाप येईन, बायको येईन, लेकरं येईन, दवाखान्यात न्या आणि तिथून राग भरून आणा. खरं काय खोटं काय देव जाणे. मला म्हणले महाराज तुम्हाला कसं? शुगरवाल्याला तर लवकर, आता माझ्या पायाला अंगठ्याला मार लागला. डॉक्टर साहेब म्हणले बाबा शुगरच्या माणसाला पायाला जर काही जखम झाली तर फार लवकर खलास होते. गेलो ना मी घाबरून. त्यांनी इंजेक्शन सुरू केले, 15-16 इंजेक्शन सलाईन झालं की क्लिअरच झालो. दुसरे म्हणले अहो गठेच लागलेली होती, काळं निळं नक झालं की तुम्हाला तसंच वाटायले. हो बाबा, पण माझ्या बरोबरचे काहीच दुखत नव्हतं. माझ्यापेक्षा तब्येत चांगली 15-16 वर्षानं लहान असलेले निर्गुण महाराज बोलत बोलत गेले. 6व्या दिवशी आमच्या बहिणीचं कोण म्हणतं महाराज भयपान लागतंय. तसं मरण सगळ्याला येणार आहे, पण मरणाच्या अगोदर एक गोष्ट, मरणाच्या अगोदर जन्म मरण संपवण्याचं काम केलं पाहिजे. आणि ते काम देव करतो. म्हणून तुमचं कर्म संपवण्याकरता सर्व धर्म परित्याग करून त्या देवाला शरण जा. देव तुम्हाला सगळ्या पापापासून सोडवतो. माझ्या पदरचं नाही, भगवंतानं स्वतः वचन दिले. आपुला तू बोल साच करी, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. काळजी करू नका पापाच्या दुःखाची. किती जरी डोंगरा एवढं पाप असलं तरी जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी. म्हणून केवढं जरी पाप असलं तृण अग्नी मेळे समरस जाहले, तैसे नामे केले जपता हरी. हरिकथा जे सादरपणे प्रेमानं श्रद्धेनं ऐकतात ते त्यांची जबाबदारी देव घेतो. आणि अशी 4 प्रकारचे भक्त जरी असले, ऐसे निहा सकळ जगडंबर निखिळ श्रद्धेचाची केवळ ओतला असे. श्रद्धा सगळ्यात आहे, पण सगळ्याचाच देव तारणहार, सगळ्याचाच मोक्ष देत नाही देव. तो परीक्षा घेतो. मग कोणता भक्त देवावर विसंबून देव त्याची जबाबदारी घेतो, त्याचं लक्षण अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चया मय्यर्पित मनो बुद्धिर यौमत भक्त समे प्रिय. मला आवडणारा भक्त, भक्ताला देव आवडणं नवल नाही, मला तो भक्त आवडला पाहिजे. मग अशा आवडणाऱ्या भक्ताचं लक्षण सांगा. कारण
लक्षण विचारलेले परमात्म्यानं अर्जुनानं, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. तो वागतो कसा, तो बोलतो कसा, तो राहतो कसा, तो जगतो कसा, आणि त्याचं वर्णन केलंय. त्या भक्ताचं वर्णन केलंय. तो भक्त कसा असावा. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव निर्धार ह्यवर्म चुकून ये. निर्धार ह्यवर्म चुकून ये. नित्य येईल चळ विठ्ठली विश्वास. नित्य येईल चळ विठ्ठली विश्वास. निर्धार ह्यवर्म चुकून ये. निर्धार ह्यवर्म चुकून ये. निष्काम निशाळ विठ्ठली विश्वास. निर्धार निशाळ विठ्ठली विश्वास. वा. निष्ठावंत भाव, त्याचा भाव. कारण भाव नसेल तर देव जवळ असून सुद्धा कळतच नाही. भाव बळे आकळे एरवी ना कळे, म्हणजे आकळत बी नाही कळत बी नाही. आणि त्याला एकदा जाणलं तर न कळे ते कळू येईल उगले. नामी या विठ्ठले एकाचिया. तुम्हाला नाही कळालेलं सुद्धा कळतं, कारण तो गुरु आहे ना. महाराज भाव भाव, काही माणसं म्हणते भाव देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. त्याचा भाव कसा असावा. त्याचा भाव निष्ठा. निष्ठा वेगळी आणि निष्ठा वेगळी. त्याच्याशिवाय तो जगू शकत नाही. कशाप्रमाणे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्यातून मासोळी बाहेर काढल्या. उदाहरण दिले भुजभाऊ, माशाचं मासोळीचं. जीवना वेगळा मासा म्हणले नाहीत, मासोळी. मासा बाहेर काढल्यानंतर तडपड उलट पालट उड्या मारीत राहतो, पाण्याकडे वड घेतो. पण मासोळी जीव जिती जीवना संगे आणि मत्स्य मरण त्या वियोगे. जळचरा जळ सांडे तत्क्षणी मरण मांडे. पुन्हा काही नाही. इतकं पाण्याशी निष्ठा असते. म्हणून देव सुद्धा त्यांच्याकरता कुठं न कुठं तरी व्यवस्था करतो बरं का. ज्याचा ज्याचा जसा. चातक नावाचा पक्षी आहे. पोथ्या पुराणामध्ये लिहिलंय म्हणून सांगतो, मी बघितला नाही. आता हे जुने लोक सांगतात ना, मग बळेविन शक्ती. अरे जुने लोक आहेत हे पोरं, यांना माहीत आहे. सावताबाबाच्या तिथं सप्ताह. मंडप नव्हता, पत्रे नव्हते, पत्रे दुसरी कोण, मंडप दुसरी कोण, सिमेंटाची मूर्ती शाडूची दरवर्षी बदलाव लागायची, खाली चिखल असायचा. त्यावेळेस ही सगळी मंडळी तिथं कार्यक्रमाला, आणि त्या कार्यक्रमाला तिथं थांबत असताना मग आम्हाला पंक्ती कुठं होत्या.
आज ह्या माळ्याची तर उद्या त्या माळ्याची तर, बरोबर आहे का? आणि मग सगळे आम्ही जायचे. मग आता ह्यांनी शेती केलेली असल्यामुळं ज्वारी चांगली आहे, मका चांगली आहे, हायब्रिड चांगलं आहे, बाजरी चांगली आहे. आता सगळे बोलायलेत, म्हणलं आपण बी थोडं बोलून बघा. मी म्हणलं ही मका जरा बारीक दिसायली, आता गुडघ्या इतकालच. ते मकाचे कंस आल्यावर मका म्हणणं गोष्ट वेगळी, पण गुडघ्या इतकं दिसायला ही मका ती गोड गोड लागती ती मकाय काही काय का त्या मकाचं नाव काय? मधुमका. मधुमका तसली आहे का? आमच्या लोखंडे अण्णानं सांगितलं, महाराज ती मका नाही, ती बाजरी आहे. पहिला अपमान झाला. आता तरी गप्प बस केशा. जरा पुढे गेल्यावर ही बाजरी गावरान दिसायली. ती म्हणली ही बाजरी नाही, हे कडूळ आहे, जनावराला खाऊ घालण्याकरता. वर दिसले महाराज. मी म्हणलं हे भुईमुग आहे का? नाही, घास आहे म्हणले जनावराला. मग ही मेथीची भाजी आहे का? म्हणजे नाही हो. कळत नाही तर बोलत तरी जाऊ नका. त्या दिवशीपासून मी विचार केलाय, कळत नाही ना, मृदंग लागलाय का नाही लागला, स्वर आहे का नाही कळत नाही ना, विना गळ्यात घेतला बिघडलेलं कोणालाही कळतं, लावता तर येत नाही. मग विना वाजवायचा आणि ज्याने विना घेतलाय त्याच्याकडे बघायचं. त्याला वाटतंय कमी जास्त झालं काय की ते जवळ येतंय, घेतंय आणि बरोबर लावतंय, असं वाजवून दाखवलं. मग मृदंग्याकडं त्याला वाटतंय आपलं कमी जास्त आहे का, म्हणून ते इकडून फिरव तिकडून फिरव, गठ्ठा इकडं कर आणि ठोकतंय. आणि त्यांनी थाप मारली असं केलं. रामकृष्ण रे, कोणाला कळायले? महाराज आळंदीत पहिल्या वर्षात मी अभंगच म्हणला नाही. पाळी आली की मी गैरहजर राहायचं चांगदेवासारखं. पाळी आली की 2-3 दिवस भांडे घासणं होईन, स्वयंपाकघरात काम करणं होईन, अजिबात म्हणायचं नाही. एक दिवशी सहजच घुलेबुवा म्हणले, अरे केशव म्हणले तुझी पूर्ण पहिल्या वर्षाची पूर्ण फेरी झाली, दुसऱ्या वर्षाला सुरू झालं, तो अभंग कसा म्हणला नाहीस? मी म्हणलं ऐन परीक्षेची जसं अभंगाची पाळी आली की मी टाळीत असतो, मी मोकळ्या मनानं बोललो. पण त्यांनी बरोबर लक्षात ठेवलं आणि विना त्यांच्याकडं आला. म्हणा उखळीकर, अभंग पाठ नाही का, रूप पाहता म्हणा, राहता ह्याची ध्यान म्हणा, सुंदरते ध्यान म्हणा, देवाचे द्वारी म्हणा. मी खाली मान घातली आणि महाराज असे बोलले ना, अरे कोणा खाटकाच्या पोटी जन्म घ्यायचा की रे, एवढ्या परमार्थ करणाऱ्याच्या खानदान तुझं परमार्थाचं. रात्रंदिवस वडील आजोबा कार्यक्रम, उखळीकर नाव किती गाजलेलं. माऊलीच्या सोहळ्यामध्ये 4था आणि 5वा नंबर दिंडीचा असताना तुला अभंग म्हणतायत वट. महाराज रात्रभर रडत होतो, रात्रभर. आणि हळूच त्या निळोबाला सांगितलं, माझ्या जवळ बसून एक गाव आम्ही विठोबाचे नाम गुणगुण कर. मग एकेरी म्हणायचं आणि तुका म्हणीला चाल म्हणताना तुम्ही गुणगुण कर. महाराज खोटं नाही सांगत, आयुष्यात एकदाच एकच अभंग म्हणला, पुन्हा गाथ्याच्या भजनाला नाही, दिंडीला नाही, कशालाच नाही. पुन्हा आमच्या घुलेबुवांचंच कीर्तन लाड गुरुजीनं जिरेवाडीमध्ये आपले कनेरवाडीमध्ये सप्ताह ठेवला. आम्ही सगळे टाळ घेऊन उभे आणि त्यांनी पहिली चाल पुकारली, म्हणा केशव महाराज. मी म्हणलं मी कीर्तनकार आहे, चाल म्हणत नाही. ते म्हणले काळजी करू नका, मी बी कीर्तनकार आहे, मी म्हणतो तुमच्या मागं, पण म्हणतच नाही ना. म्हणलं
उभा राहू का नको का निघू म्हणलं. मग गुलेबा म्हणले अरे राहू दे त्याला म्हण नको, त्याला जमत नाही. महाराज काही जणाला जमत नाही ते माणसं कसे करतात. अभंग घेतला आणि त्याला म्हणायला सांगितलं, त्यानं ते अभंग गाण्याच्या चालीवर आणि ते घोकत असताना हरे हरे हा, मग ते म्हणायचं सोडलं, गाणंच आठवलं त्याला आणि त्यानं लगेच सुरू केलं प्रीतीचं झळझळ. आणि दुसरं तिसरे कोण नव्हतं कीर्तनाला, माझा बापच होता. जवळ बोलविलं, कान धरला आणि एक मुसकाडी थांबली. त्याच्या पुढं म्हण मी वडिलाच्याही कीर्तनाला कधी टाळ घेऊन नाही. कीर्तन ऐकायला जात नाही. उग कोणी काही विचारलं तर घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पिणं. बोला महाराज आता काय बोला, येत नाही आपल्याला. आपल्याला जितकं येतंय तितकं पोटापुरतं आपलं आपलं. दुसऱ्याचं कसं जमत, दुसऱ्याला जसं येईल तसं. आता ह्यांचे लग्गी मुखडा रेला उतरणी उठावणी काय जे म्हणते ते वेगळं, गायकाचं वेगळं. सम काल ताल आरो आवरो, मग कुठून 2.5 मात्रेपासून का 3 मात्रेपासून ही ह्यांचं. आपल्याला ते काहीच माहीत नसल्यामुळं या टाळकऱ्याच्या मला पुढे पुढे करावं लागते बरं का. इथं सगळ्या पुढे जोरात बोलतो कंबर बांधलेली असल्यामुळं, पण एकांतात गेल्यावर मी वसवस केल्यावर कोणा म्हणत असतो माफ कर, सांभाळून घेत जा, सांभाळून घेत जा. मग हे बरोबर वसुली करते. कीर्तनामध्ये असं केलं तर म्हणतच नाही. मग तिसऱ्या कडव्यामध्ये म्हणतोच, आपल्याला ते येत नाही. आणि नियम आहे बळवीन शक्ती बोलू नये. तसं ज्याच्या मनामध्ये निष्ठा आहे, शुद्ध भाव आहे, आणि शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिदला. आपण उदाहरणं ऐकतो. मुठभर पोहे दिले सुदाम देवानं, सोन्याचा गाव पोरबंदर सुदाम नगरी तयार करून दिली सोन्याची. इथं बजू महाराज तुम्ही जमानत घेतले तर 10 क्विंटल महाराज पोहे देतो. 10 क्विंटल पोहे, पाव किलो सोनं दे म्हणाव देवाला. का? सोनं महत्वाचं नाही, पोहेही महत्वाचे नाही. दोघाचा प्रेम महत्वाचं, भाव महत्वाचा. शुद्ध पंचपक्वान्नाचं जीव घातलं आणि हात जोडून सांगितलं गेळा घातला आम्हाला खड्ड्यात. खा, उपाशी तापाशी दुष्काळातून आले होते, खा म्हणले की बसले खायला. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, भूक लागलेली असली आणि माणूस समोरचा जेवायला बसला आणि त्यानं जर म्हणलं आहेत का रामभाऊ या जेवायला, लगे भूक लागलेली असल्यावर म्हणतोय का वाडा. मग ती पद्धत काढली. घ्या देवाचं नाव, जेवणार लय होऊ द्या, येल मांडवाला जाऊ द्या, म्हणा महादेव काय असं म्हणावं लागतंय. नाही तर बाबा आलात का या जेवायला, म्हणला बसला मांडी घालून वाढा. पुन्हा म्हणणारच नाही कुणी, एकदाच अनुभव घेतील. म्हणून योगानं त्याप्रमाणे भगवान आपला बार हे वर्म चुकू नये. निर्धार कोणता? एकच. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन काय, परी मी तुझीच वास पाहे का विठोबा. विजयनगरचा राजा पांडुरंगाच्या दर्शनाला गेला आणि पांडुरंगाचं ते ऐश्वर्य बघितलं आणि देवाला प्रार्थना केली, मला माझ्या राज्यात तुला घेऊन जायचे. तोही भक्त होता म्हणून देव त्यांच्याबरोबर गेले. दशमीला वारीला जमले, पांडुरंगच नाही कोणा करायचं. आणि बैठक जमली महाराज सगळ्या भक्ताची. आणि एकनाथ महाराजांचे पैठणचे त्यांचे आजोबा पंजोबा त्यांना सांगितलं, भानुदास महाराज तुमच्याशिवाय देव त्या राजाच्या इथून कोणी आणू शकत नाही. दरकोस दर मुक्कामाला गेले. रात्रीचेच पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला करीत गेले. आपोआप दरवाजे उघडले, भगवंताला भेटले. का रे? वारकऱ्याचं भजन, गोरगरिबाचं टाळ वाजणं आणि शिळ्या भाकरी तुला पटल्या नाहीत मधुकरीच्या, राजाच्या इथं आलास.
नाही म्हणले. चल मी तुला न्यायला आलो. अर्ध्या रात्रीचं कसं, दिवस निघाल्यावर जाऊ, एकदा भेट दे. प्रथम भेटी आलिंगन मग चरणवन दिले. आलिंगन दिलं. आलिंगन देताना नवरत्नाचा हार बांधस माझ्या महाराजांच्या गळ्यात घातला. गंगेला गोदावरीला स्नाना करता गेले आणि सकाळी सकाळी काकड्याचे पूजा वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवाराची आरती करता करता गळ्यातला हार चमकलेला दिसला नाही. लगेच चर्चा सुरू झाली. हार गेला. रात्री शेजारतीला होता. सकाळी काकड्याला गेला. लांब गेलं नसल. बघा बघा. राजानं लगेच माणसं पाठविले. चौकशी करत असताना चमचम उन्हात सकाळच्या हार दिसू लागला. लगेच आणलं. काय चोर आहे म्हणले. इथं चोरी करून गळ्यात घालून बसलाय. चल म्हणले. राजा चोर पकडला. पांडुरंगाचा हार ज्याने चोरला तो पकडला. आणि इकडं कशाला तोंड दाखवायचं म्हणले. द्या शूळावर. शूळ म्हणजे कळाला. अणकुचीदार लोखंडाचा खांब असतो. वर अणकुचीदार, त्याला वर बसवायचं. त्याच्या गुदद्वारामध्ये ते खांब आणि दोन्ही कोण दोघांना पाय धरून वडायचे आणि तो पोटात घुसून तो माणूस चिंध्या चिंध्या होऊन मरतो. त्याला म्हणतात शूळ. त्याला नेल्याबरोबर एकदा दर्शन समोरून. आणखी काय चोरायचं का. देवा तुला वाटत असेल की तू मला इथं शूळावर दिल्यावर तुला मी सोडून, पण लक्षात ठेव, जरी हे आकाशवर पडू पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाई, वडवानळ त्रिभुवन खाई, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. न करी अनिकाचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. मरून जाईल पण तुझेच नामचिंतन, तुलाच हाक मारील, मी दुसऱ्याला हाक मारणार नाही. असं म्हणल्याबरोबर त्या शूळाचं पाणी झालं. आणि हे ज्यावेळेस त्या राजाला कळालं, राजा धावत आला आणि राजानं पाय धरले. देवानं सांगितलं, तुम्हाला सांगितलं होतं मी, माझ्या भक्ताचा अपमान. घडी सांगायचंच नाही मला. माझ्या समोर घडी मोठी, माझ्या हातात जरी नसली तरी. हां, काल मला लवकर सोडायचं होतं जाण्याकरता, तर हे दोघंही पद्धतशीर मला खाऊ घातलंय. मिरची भजी आवडते खाय, पापड आवडते खाय, गाजर आवडते खाय. मी बी येडं गाजर खातच बसलो. इकडं भजनाची वेळ झाली तरी खातच बसलो. हा, आणि मला जायचं म्हणलं तर हे सगळे जवळ बसून. आता कसा सोडील मी. एकदा उखळा सापडल्यावर पुन्हा सोडतो का मी. हा, अगोदर तर गुतू नये, गुतलं तर कुतू नये, कुतलं तर मी सोडित नाही. मला जितकं कीर्तन करायचं तितकं करीतच असतो. तिथेही महाराज रात्री 1 वाजेपर्यंत कीर्तन केलं. त्याच्यानंतर जेवणं केले, अपरात्री जेवणं. आणि आग्रह करू करू माळ्याचे होते ना, आणि मी जास्त आवडीनं का गेलो, झाली तर झाली सोयरीक, तेवढंच आपलं म्हणून. पण महाराज काय नाही, आता पुन्हा कधी येणार. 25 वर्षानंतर तुमची सेवा झाली. 25 वर्षाच्या अगोदर कीर्तन केलं आणि त्याच्यात पुन्हा काल. म्हणलं 25 वर्षाला बोलू लागल्यावर महाराज थांबा ना मग इथंच. मी म्हणलं तिकडं मला जायचंय कीर्तनाला. कुठं? मांडव्याला. मग कालच मांडवं, पुन्हा आज बी मांडवं. मी म्हणलं काल होता संपूर्ण गावाचा समाज काल्याचं कीर्तन, आणि आज आहे माझ्या उखळीकर केदारी महाराजांची, सोपान काकाची, ज्यांनी 4 पिढ्या सेवा केली. माझ्या आजोबाच्या काळात, माझ्या वडिलाच्या काळात, माझ्या काळात आणि माझ्या नंतरच्याही काळात. म्हणून मी बजूभाऊ एकटा आलो नाही, आम्ही 4 जण आलोत. त्यांनी 4 पिढ्या केली ना, मग आम्ही 4 जण. मी आलो, आप्पा आले, दिनकर महाराज आले, कमी जास्तीला ज्येष्ठ श्रेष्ठ घर 1 नंबर ते आले. ते म्हणले मी ह्याच्या अगोदर मांडवच बघितलं नव्हतं. मी म्हणलं करा ना कीर्तन तुम्ही. आता तुमचं ठरलेलं मी कसं. मी म्हणलं कीर्तन तुम्ही करा, पाकिट मी घेईन. ते म्हणले ह्याच्यामुळंच बिघडलंय. म्हणली ह्याच्यामुळंच बिघडलंय. कोणालाही देव
धन देणारा वाटतो, पण लक्षात ठेवा, देवाला धन लक्ष्मी डावलून केली परवती. लक्ष्मी सुद्धा तितकी आवडत नाही जितके भक्त आवडतात. मग राजानं पाय धरले. राजा म्हणला, मी पांडुरंगाला कसं आणलं, हातात आणलं, तुम्ही कसं नेणार, माझ्या संपळीत नेणार म्हणले. एवढा प्रभू भावे आणि त्याने संपुष्टी राहिली. पडशीमध्ये ठेवलं, खांद्यावर पडशी घेऊन निघाले महाराज. ही भानुदास महाराजांची निष्ठा होती. म्हणून भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. एकनाथ महाराज महाविष्णूचे अवतार त्यांच्या कुळात आले. आपल्याला उदाहरण माहित आहे, कुंभकर्णानं वानर धरलं, ते इतकं नाजूक गो आणि इतकं सुंदर होतं, त्याचे सोनेरी केस, त्याला सुगंध येत होता. आणि त्याचं मनगटात असं धरलं, असं दाबलं की नाका तोंडातून रक्त यायचे. कोण आहे श्रे? म्हणला, मी रामाचा भक्त आहे. ए, तुझ्याच्यानं रावणाचं काही वाकडं होत नाही, फक्त रावणाचं मन मी तुला सोडून देतो. ते म्हणला, मारून टाकलं तरी मी रामाचाच म्हणेल, रावणाचा म्हणणार नाही. हा, पुन्हा दाबलं, नाका तोंडातून रक्त. असं मुठीत जसं मुरकुल बिस्किट चुरगाळावं तसं चुरगाळलं, अंगाला लावलं, त्याची हाडं फेकून दिले. प्रभू रामचंद्राला कळाल्याबरोबर प्रभू रामचंद्रानं सांगितलं, ज्यांनी माझ्याकरता जीव दिला त्याचा जीव मी पुन्हा वापस आणीन. ते हाडं आणले आणि मंत्र सामर्थ्यानं पुन्हा संजीवन, पुन्हा जिवंत केलं महाराज. का? निष्ठा, हनुमंतरायाची निष्ठा. एक राम बघितल्याशिवाय, अरे हनुमंतरायाला सुद्धा राम बघितल्याशिवाय नमस्कार केला नाही. आले हनुमंतराया कुठं? द्वारकेला. आणि द्वारकेच्या सुधर्म सभेमध्ये भगवान गोपाल कृष्ण बघितले, सांगितलं नमस्कार करा, हे महाविष्णूचेच अवतार आहेत. याच्या हातात बासरी आणि कपाळाला मस्तकाला मोर पिसार आहे, मोर पंख आहे म्हणले, आणि तो माझा राम होऊ शकत नाही. मी नमस्कार करावा असं वाटत असेल तर ह्यांना हातात धनुष्यबाण घ्यावे, मग मी नमस्कार करतो. माझा राम नाही तर मला त्याचं काम नाही. याला म्हणतात निष्ठा. मग अशी निष्ठा पैशाकरता नाही. मग मनात कशाचीच अपेक्षा नाही. निष्काम, निश्चळ, विठ्ठली विश्वास. निष्काम, देवापासून काम नाही, काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. मला काही नको, तूच पाहिजेस. आणि निश्चळ म्हणजे असं स्थैर्य, असा धीर. महाराज, आमच्या आजोबाच्या काळात मी लहान असताना संभाजी बाबा बघितले. अरे एवढं शरीर, पण विना घेऊन महाराज भजन करायला सुरुवात केल्याबरोबर सगळा समाज हालत होता. काकांच्या बरोबरच फिरायचे. त्याच्यानंतर त्यांची विण्याची सेवा पिराजी मामानं सेवा केली. आणि त्यांनी देह सोडल्यानंतर ती जबाबदारी माधवराव, आणि ती जबाबदारी पेलत असताना लिंबाजीनं सांगितलं, तब्येत बरोबर नाही, घरी थांबा, मी घेतो. नाही म्हणले, मी जिवंत आहे तोपर्यंत मीच विणा घेणार. विणा घेतला, सेवा केली, आणि 1 दिवसाचं फक्त दुखणं, लगेच देह सोडला. आणि त्यांच्या प्रित्यर्थ महाराज नवीन पद्धत, पहिलं एकदा माणूस गेलं, एक जेवण केलं की एकच कीर्तन व्हायचं. आमच्या वृक्षराजानं सुंदर पायंडा पाडला. अग्नी दिल्यापासून, राख भरल्यापासून 14व्या दिवसापर्यंत रोज कीर्तन, रोज अन्नदान आणि रोज भजनी मंडळ. तसा कार्यक्रम पुन्हा मरळवाडीत होणार नाही. आणि त्याच पद्धतीनं लिंबाजीनं सुद्धा सांगितलं, होऊ द्या खर्च. ज्यांनी वडिलांना आपल्याला जीवनच दिले, म्हणून त्या वडिलाकरता रोज कीर्तन केले. रोज कीर्तन करत असताना समारोपमध्ये विटाळ सप्ताह, मग सप्त्यातलं कीर्तन दिलं 9 तारखेला, बरोबर.
ते लोक म्हणले इथं कार्यक्रम तुम्ही काळभैरवनाथाकडे करू लागल्यावर कसं, दोन्ही ठिकाणी 2 चुली कशाला, अगोदर तर होत्या पुन्हा एक झालेत ना, आता पुन्हा फुटाफूट नको. म्हणून त्यांनी सांगितलं 14 तारीख तुमच्याकडे, 15 तारीख विठ्ठल महाराजाकडे. मी म्हणलं काही हरकत नाही. आता त्यावेळेस मला म्हणता आलं नसतं का, 14 विठ्ठल महाराजाला द्या, 15ला मी रिकामा येतोय, दुपारचं कीर्तन करतो, संध्याकाळी लक्ष्मण शक्ती आहे माळउकळीला तिकडं जातो. पण बेजारी झाली तर हरकत नाही. त्यांनी पिढ्यानपिढ्या आमच्या फडाकरता विण्याची बेजारी घेतली ना, मग 1 दिवसाकरता आम्ही त्यांच्याकरता बेजारी घेतली तर बिघडलं काय. म्हणून ही सेवा थकल्यावर सुद्धा, बेजारी झाल्यावर सुद्धा, महाराज जेवण करून 2:30 वाजता आम्ही गाडीत बसलो तर 2:30 वाजल्यापासून 9:30 यांचे फोन, कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात, भजन करायचं का सुरुवात. फेटा बांधूनच यायलो म्हणलं. आणि पाणीसुद्धा आत्ता इथं आल्यावर या दोघांनाही माहीत होतं. म्हणून का येथे द्यावे तैसे यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजामि. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. तुम्हाला देवाचं पिसं लागलं की देवाला तुमचं पिसं लागतं. याला म्हणतात एकमेकाचा समन्वय. पाहू नये वास अनिकाची, आणि दुसऱ्याचे नाही जमणार, एक विठ्ठलच. म्हणून आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. आणि असा ज्याचा निष्ठा आहे, असं ज्याचं मन निश्चळ आहे, असा जो निष्काम आहे आणि देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही, आमच्या तुकोबारायनं जगाला सवाल केलाय. अशा पद्धतीचा जर भक्त असेल तर त्याला इतिहास पहा, नियम पहा, असा कोणता भक्त देवानं नाराज केला का, हा सवाल अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे ऐसा लक्षणाप्रमाणे तो जर भक्त असेल तर तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. नाही ऐकिला ऐका ऐसा कोणी. कोणी उपेक्षाही केली नाही, कोणी ऐकलं सुद्धा नाही.
अशा निष्ठावंता करता एकदा चिंतन, आणि ते चिंतन 1 मिनिटात गुणवान माणसं आलेले आहेत, प्रेमाचे माणसं आलेले आहेत, लांबून आलेले आहेत, कालपर्यंत सप्ताह झालेला आहे. म्हणून लगेच भजन आणि लगेच बाहेरगावच्या मंडळीचा, आणि उद्या अन्नदान आणि कीर्तन. विठोबा